महापौर रुपाराणी निकम यांच्या संकल्पनेतून माझं शहर माझी जबाबदारी या मोहिमेअंतर्गत शहरातील मुख्य चौक, फुटपाथ, आयलंड, दुभाजक यांचं सुशोभीकरण केलं जाणार आहे। तर सार्वजनिक स्वच्छतागृह, शाळा आणि उद्यानांच्या विकासासाठी सुद्धा CSR फंडाचा वापर केला जाईल। त्यासाठी विविध संस्था संघटनांनी बनवलेल्या आराखड्यांचं महापालिकेत सादरीकरण झालं। याबाबत शुक्रवारी अंतिम बैठक होईल। महापौर रुपाराणी निकम यांनी शहराच्या सुशोभीकरणासाठी विविध उद्योजक आणि संस्थांनी CSR निधीचा वापर करावा असं आवाहन केलंय। या आवाहनाला विविध संस्था, संघटना आणि उद्योजकांनी चांगला प्रतिसाद दिलाय। आज CSR फंडातून होऊ शकणाऱ्या कामासंदर्भात महापौर रुपाराणी निकम यांच्या अध्यक्षतेखाली तिसरी बैठक झाली। त्यामध्ये विविध संस्थांनी तयार केलेल्या सुशोभीकरणाचं डिझाईन स्लाइड शोद्वारे सादर केलं। येत्या पावसाळ्यापूर्वी महापालिकेच्या वतीनं शहर सुशोभीकरण करण्याचं नियोजन आहे असं महापौरांनी स्पष्ट केलंय। तसंच सामाजिक संस्थांनी शहर सुशोभीकरणासाठी दिलेल्या प्रतिसादाबद्दल महापौरांनी समाधान व्यक्त केलं। CSR मधून होणाऱ्या कार्यक्रमांबद्दल शुक्रवारी अंतिम बैठक होणार आहे। दरम्यान कोल्हापूरच्या ऐतिहासिक परंपरेला साजेसं सुशोभीकरण असावं असा सल्ला आदिल फरास यांनी दिला। यावेळी आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड, स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, महिला बाल कल्याण सभापती कौसर बागवान, नियाज खान, सचिन शेंडे, अश्किन अजरेकर, विजय जाधव यांच्यासह महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते।